मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री दुर्गा अष्टमीची व्रतकथा। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। दुर्गा अष्टमी व्रतकथा। हे कामदेव अर्थात मदनाला जाणणाऱ्या, मनमोहना मदमत्सरूपी भयंकर अरण्याला जाळून टाकणाऱ्या, पर्वताचा जावई असणाऱ्या, गंगेला आपल्या जटेत धारण करणाऱ्या गंगाधरा, कर्पूर गौरा, विषाचे प्राशन केल्यामुळे ज्याच्या अंगाला निळा निळा रंग आला आहे, अशा हे महेशा, दुष्ट आणि बलाढ्य राक्षसांचा नाश करणारा, त्रितापाचे हरण करणारा, सर्व भक्तांचा प्रिय सखा असा जो शंकर, त्याचे गुणवर्णन करायला माझ्याजवळ शक्ती नाही। जे आपल्या मनात विषय सुखाची इच्छा करून तुझी पूजा करतात, त्यांना त्यांच्या मनातील इच्छित विषय पदार्थ तू मिळवून देतोस। मग तुझ्याकडे त्याचे खरेच ध्यान लागते, त्यामुळे ते आपोआप विरक्त होतात आणि स्वतःसाठी निर्वाण पद प्राप्त करून घेतात। सोमवार, शिवरात्र, प्रदोष व्रत ही व्रते विधिवत करून अनेक स्त्री पुरुष पूर्णपणे मुक्त झाले आहेत। शौनिक ऋषी व इतर जमलेल्या लोकांना सूत म्हणाले, मी आता एक गोष्ट सांगतो, ती लक्ष देऊन ऐका। पूर्वी आर्यवर्तात चित्रवर्मा नावाचा एक राजा राज्य करीत होता। पूर्वीच्या नलराजा किंवा सत्यवती हरिश्चंद्र राजाप्रमाणे तो अतिशय पुण्यवान होता। तो गो ब्राह्मण प्रतिपालक सुद्धा होता। तो आपल्या प्रजेचे अतिशय प्रेमाने पालन करीत होता। शत्रूला मात्र त्याची नेहमी फारच भीती वाटत असे। भगीरथीप्रमाणे तो फार प्रयत्नशील होता। तसेच मारुतीप्रमाणे खूप बलवान, समरंगणात भार्गव आणि कर्णाप्रमाणे अतिशय दानशूर होता। शंकर आणि विष्णू अशा दोघांचीही तो नेहमी भक्ती करीत असे। त्याला त्याच्यासारखे शूर असणारे अनेक पुत्र होते, पण कन्या मात्र नव्हती। मुलीसाठी त्याने देवांना अनेक नवस केले होते आणि त्यामुळे त्याला एक सुंदर मुलगी झाली। ती इतकी सुंदर होती की आता तिला कुणाची उपमा द्यावी हेच तिला कळत नव्हते। कलंकाशिवाय चंद्र जसा दिसेल तसे त्याचे मुख गोल व नयन मनोहर होते। विधात्याने त्रैलोक्यातले सगळे सौंदर्य एकत्र करून त्यापासून तिला घडवले आहे असे सर्वांना वाटत होते। तिच्या जन्माच्या वेळी राज्यातील अनेक श्रेष्ठ ब्राह्मण राजवाड्यात जमले होते। तिची अचूक जन्मवेळ पाहून पत्रिका मांडून एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, पृथ्वीची स्वामिनी होण्याचे सुयोग या कन्येच्या कुंडलीत आले आहे। ती खरोखरच 10,000 वर्ष या पृथ्वीवर राज्य करेल हे त्याने सांगितले। भविष्य ऐकून राजा मनामध्ये फार खुश झाला। त्याने जमलेल्या ब्राह्मणांना ते सर्वजण तृप्त होतील इतके धन धान्य दान केले, अलंकार दिले, उत्तम प्रकारची वस्त्रे दिली, मुलीची बारसे मोठ्या थाटात साजरे केले। रूपाची सीमा या कन्येपाशी झाली, म्हणजे तिच्याहून सुंदर स्त्री आज दुसरी या पृथ्वीवर नाही असे ठरले। म्हणून राजाने तिचे नाव सिमितिनी असे ठेवले। सर्वत्र अतिशय आनंद चालत असताना एक पंडित सिमितिनीला म्हणाला, सांगितलेले सर्व भविष्य खरे आहे, पण सिमितिनीस तिच्या 14व्या वर्षी विधवा योग आहे असे काहीही करून टळला पाहिजे। पंडितांचे भाषण ऐकून राजा मनातून खूप खिन्न झाला। आपल्या अंगावर अचानक आकाशामधून वीज कोसळली आहे किंवा कुणीतरी व्रजाचा आघात आपल्या अंगावर करीत आहे असे त्याला वाटले। पंडित पुढे म्हणाला, राजा, चिंतेचे काहीही कारण नाही। शंकराच्या कृपेने सौभाग्य वर्धन होईल, अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल, त्याची खात्री बाळग। तू शंकराची भक्ती कर। मी बोललेलो ते कधीही खोटे होणार नाही आणि तो भगवान शंकर असे होऊही देणार नाही। राजाने सर्व ब्राह्मणांना प्रणाम केला। सर्व आमंत्रित ब्राह्मण व इतर पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेली। हळूहळू दिवस जात होते। एखाद्या चंद्रकलेप्रमाणे सिमितिनी मोठी होत होती। 14 विद्या आणि 64 कलात ती अतिशय निपुण झाली होती। आता सिमितिनी उपवर झाली। राजाचे मन मात्र चिंतेने दग्ध झाले होते। विचार करून त्याचा मेंदू फार शिनला होता। सिमितिनी आता पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रासारखी खूप सुंदर दिसत होती। तिचे गायन सुरू झाले म्हणजे कोकिळा सुद्धा लाजून गप्प बसीत असे। तिच्या सर्व अंगाला असा काही सहज सुंदर मधुर सुवास येत असे। कस्तुरीच्या मागे शोध घेणारे पळणारे मृग कस्तुरीचा शोध सोडून सिमितिनीच्या मागे धावत असत। वडिलांना तर ती जीव की प्राण वाटत होती। तिचे मुख कमल पाहिल्यानंतर चंद्र निस्तेज होऊन जात असे। नाजूक कमर बघून सिंह लज्जित होत असत। तिचे कुरडे केस पाहून भुंगे तिच्या भोवती फिरून रुंजी घालत असत। कमळे, हरणी आणि मासे तिचे तेजस्वी सुंदर डोळे पाहून स्वतःला तुच्छ समजत असत।
लांब सडक केसांची काळी भोर इकडे तिकडे हलवणारी वेणी पाहून भुजंग आपल्या वारुळात दडून बसे. तिची सरळ नासिका पाहून पोपट त्या झाडावरून त्या झाडावर इकडून तिकडे उड्या मारीत असत. तिचे लाल चुटूक होठ पाहिल्यावर बिंबफळे लाचत असत. डाळिंबाचे पांढरे शुभ्र दाणे एका ओळीत ठेवावे असे तिचे दात सुंदर होते. कमंडलू सारखे दिसणारे भरदार स्तनयुगल होते. तिच्या अंगाचा दरवळणारा सुवास 10 मैल लांब जात असे आणि कांतीची तेजस्वी अशी प्रवाही तसंच सर्वत्र असे. तिच्यासारख्याच तिच्या सुंदर मैत्रिणी नेहमी तिच्याबरोबर असतात. तिच्याशी गप्पा मारत त्यांच्या तोंडून एकदा तिने ऐकले होते की आपल्याला 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे असे भविष्य पूर्वीच एका पंडिताने सांगितलेले आहे. ते ऐकल्यावर सिमी मनातून घाबरली होती. म्हणूनच एके दिवशी तिला ऋषी याज्ञवल्क्याची पत्नी मैत्री भेटली. तेव्हा तिचे पाय धरून गहिवरल्या आवाजात सिमी तिला म्हणाली, हे माते, तुला मी शरण आली आहे. माझे सौभाग्याचे रक्षण कर. सौभाग्य वाढवण्यासाठी मी कोणते व्रत करू याचे मार्गदर्शन तू मला कर. कोणत्या देवाची पूजा करू, कोणत्या गुरुला शरण जाऊ ते तू मला सांग. मला 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे. भविष्य पंडितांनी असे सांगितले आहे. एका पंडिताने मला सांगितले आहे तर माझा हा विधवा योग टळला पाहिजे. मी अखंड सौभाग्याची मला प्राप्ती झाली पाहिजे. तर मी कोणते व्रत करू? ही दुर्गती टाळण्यासाठी मी आता काय करू काय नाही. मग मला धीर देत मैत्री म्हणाली, मुली शांत हो. मी तुला हे एक व्रत सांगते, तू ऐक लक्षपूर्वक. तू सोमवारचे व्रत धर. मी तुला पंचाक्षरी मंत्र देते. ओम नमः शिवाय या मंत्राचा तू अहोरात्री दिवसा बसता उठता झोपता ओम नमः शिवाय या मंत्राचा तू जप कर. पंचाक्षरी मंत्र देते तो कायम लक्षात ठेव. आणखी काय काय करायचे आहे ते नीट लक्ष देऊ नये. रात्री शंकराची पूजा करावी. यथासांग गंध अक्षता फुले पंचामृत नैवेद्य असे षोडोपचारांनी पूजा करावी. हे व्रत करीत असताना जरी तुझ्यावर केवढेही मोठे संकट आले तरी सोडू नको. ब्राह्मण भोजन घाल. सवाशन ब्राह्मणाचे मेवणे सांग. त्यांची मनोभावे पूजा कर. तुझ्यावर केवढेही मोठे मोठे दुःखाचे पर्वत जरी कोसळले तरी सोमवारचे व्रत सोडू नकोस. व्रताला तू कधीही कंटाळा करू नकोस. तुझ्यावर आलेल्या दुःखाचे खापर सोमवारच्या व्रतावर फोडू नको. मैत्रिणीने सिमितिनीला उपदेश केला आणि तिच्या सांगण्याप्रमाणे सिमितिनीने सोमवारचे व्रत सांगितले. सिमितिनीच्या पित्याला तिच्या विवाहाची काळजी होतात. नल राजाचा नातू इंद्रसेन मुलगा चित्रगंध हा वर म्हणून सिमितिनीसाठी त्याने ठरवला. आपल्या आजोबाच्या प्रमाणे नलराजाच्या प्रमाणे चित्रगंधही फार फार शूर पराक्रमी होता. कीर्तिवंत होता. सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखे सुंदर तरुण पुरुष नव्हता. सिमितिनीचा त्याच्याबरोबर तिच्या पित्याने विवाह ठरवला. सिमितिनी यती मैत्रिणीने सांगितल्याहून सुद्धा जास्त व्यवस्थितपणाने सोमवारचे व्रत आचरित होती. दर 8 दिवसांनी आपल्या घरी 1100 सवासन ब्राह्मण ती जेवू घालत असे. त्यांना चांगले वस्त्र अलंकार देत असे. घरी किंवा दारात आलेल्या अतिथीला अन्नदान करीत असे. यथासांग आणि मनोभावे शुभ पूजन करीत असे. दर सोमवारी रात्रभर न कंटाळता जागरण करीत असे. तिने आपल्या नगरातील रत्नखचित शिव मंदिरात एक सुंदर शिवलिंग स्थापन केले होते. पूजा विधीत तो काहीही कमी पडू देत नसे. शिवाला अभिषेक केला की सर्व पापांचा नाश होतो. शिवाला गंध वाहिला म्हणजे अक्षदा वाहिल्या म्हणजे फुलाच्या माळा वाहिल्या की स्त्रीचे अखंड सौभाग्य राहते. शिवापुढे धूप झाला की अंग सुवासिक बनते. शिवापुढे दिवा लावला की दिवा लावणाऱ्याचा वंश वाढतो. त्याचे आयुष्य वाढते. दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. जो जिथे जातो तिथे त्याला यश कीर्ती मान सन्मान वाढतो आणि त्याच्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. शिवाला नैवेद्य दाखवलं की त्याच्यावर लक्ष्मी खूप प्रसन्न होते. शिवाला नागिनच्या पाण्याचा विडा जर अर्पण केला तर 4 पुरुषार्थ मिळल्यासारखे होते. मनोभावे नमस्कार जर केला मनाने शिवाला तर चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते. शिवलिंगाला जर अर्धी प्रदक्षिणा घातली तर मनातील भ्रम नाहीसा होतो. शिवनामाचा जप केला की त्याला सहजासहजी महासिद्धी प्राप्त होते. होम हवन जर शिवापुढे केले तर सर्व संपत्ती भरपूर प्रमाणात वाढते. आणि शिवापुढे जर कीर्तन केले तर प्रत्यक्ष शंकर त्याच्या पुढे उभा राहून शिवाचे ध्यान केले की त्याला उभा राहून आशीर्वाद देतो. शिवाचे गुणगान आणि ध्यान करणाऱ्यास महाज्ञानाची प्राप्ती होते. शिवाचे गुणगान नुसते ऐकले सुद्धा तरी आधी व्याधी नष्ट होतात. 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते. शिवापुढे जर नित्य केले भजन केले ओम नमः शिवाय या मंत्राचा जर जप केला तर जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून माणूस चुकतो. शिवापुढे मंगलवाद्य असा जर वाद्य घोष केला की नमक पार्वती पते हर हर महादेव असा जर वाद्य घोष केला की आपली कीर्ती दूरवर पसरते. भगवान शंकराला जर अलंकार वाहिले. अलंकार कोणते? फूल माळा बेल पत्री धतुऱ्याचे फूल 5 प्रकारचे फुलं शंकराला जर असे वाहिले तर सर्व ठिकाणी आपला जय होतो. आपल्या मुलांचा जय होतो. आपल्या पतीचा जय जयकार होतो. ब्राह्मण भोजन जर घातले तर त्याला हवे असेल तेवढी अगणित माप संपत्ती मिळते. सिमितिनी अशा प्रकारचे व्रत मनापासून करीत होती. आचरण
आचरण करत होते, शिवपूजनात मग्न होती. चित्रवर्मा राजाने चित्रगंधाला मोठ्या आदराने आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले आणि एक अतिशय योग्य मुहूर्त पाहून आपली कन्या सिमितिनीने त्याला अर्पण केली. संपूर्ण नगरीमध्ये 4 दिवस डोळ्यांचे पारणे फिटण्यासारखे फार मोठा सोहळा सुरू केला. त्यांचे वर्णन केले तर गोष्ट फार वाढेल. सहस्र अब्ज सोन्यांच्या मोहरा राजाने आपल्या जावयास वरदक्षिणा दिल्या. वस्त्र, अलंकार, रत्ने किती दिले याचे तर गणतीच करणे कठीण आहे. तसेच अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा आणि नृत्यशाळा याही त्याने जावयाला आनंद म्हणून दिल्या. 4 दिवस 4 वर्गाचे सर्व लोक जेवायला बोलवून त्याने स्वादिष्ट यथिष्ट जेवण केले, तृप्त केले आणि ब्राह्मणांना एवढे धन दिले की त्यांना ते उचलून नेणे सुद्धा शक्य होईना. म्हणून त्यांनी त्यातील काही रस्त्यात टाकून दिले. आपल्याला अधैर्यरूपी अग्नीने त्याने दारिद्र्यरूपी रान संपूर्णपणे जाळून टाकले. धनाचा परोपकारी मेघ वर्षाव करू लागताच दारिद्र्याचा धुराळा खाली बसला आणि याचकाचे तृप्तीरूपी तृणकार नगरीमध्ये सगळीकडे उगवले. नैषध्य नगरीचे लोक सुद्धा वधू सिमितिनीला पाहून फार खुश झाले होते. चंद्राच्या 16 कलाप्रमाणे आणि चिरून तिचे 32 दात बनवले आहेत असे वाटत होते. असा तिच्याकडे पाहणाऱ्यास प्रत्येकास भास होत होता. तिच्या श्वासोश्वासात सुगंध भरला होता. तिच्या सौंदर्याला उपमास देता येत नव्हती. लग्न समारंभ आनंदाने अगदी व्यवस्थितपणे पार पाडल्यावर वराडसह राजा इंद्रसेन नैषध्य देशाला निघून गेला. दसरा आणि दिवाळी जवळ आली असल्याने राजाने आपल्या जावयाला व मुलीला आग्रह करून ठेवून घेतले. अगदी कृष्ण रुक्मिणी सारखा चित्रगंध सिमितिनीचा जोडा शोभून दिसत होता. त्यांची सर्व हौसमौज चित्रवर्मा राजा पुरी करीत होता. एक दिवस काय झाले, आपल्याबरोबर आपले खास दास दासी आणि मोठी सेना घेऊन चित्रगंध राजा शिकारीसाठी रानात गेला. शिकार मनसोक्ती झाली, पण धावपळीने राजाला फार फार श्रम झाले होते. घामाने सर्व अंग भिजले होते. म्हणून त्याने एक सुंदर नौका मागवली आणि आपल्या एका मुख्य शरीररक्षकाला घेऊन चित्रगंध राजा नौकेत बसला. यमुना नदीत राजाची नाव मुक्तपणे विहार करू लागली. बाकीचे सारे सेवक सैन्य यमुनाच्या काठावर आरामात गप्पा मारीत बसले होते. सर्वजण आपल्या राजाचे म्हणजेच आपल्या जावयाचे रूपाचे, गुणाचे, स्वभावाचे, चित्रगंधाचे मनापासून कौतुक करीत होते. यमुना नदीच्या पाण्याचा थांग कधी कुणाला लागला आहे? यमुनाच्या खोल डोहात नौका गेली असताना एकदम सोसाट्याचा मोठा वारा सुटला. नौका एकदम डळमळू लागली. सगळीकडे एकदम गोंधळ माजला. थोड्या वेळातच ती छोटी नौका त्या अथांग पाण्यात बुडाली आणि त्या सरशी लोक आकांत करू लागले. सैन्यात एकापेक्षा एक शूरवीर होते, पण अशा स्थितीत काय करावे ते त्यांना काहीच कळत नव्हते. धावत पडत आणि रडत रडत राजा चित्रवर्माकडे गेला आणि त्यांना ही बातमी सांगितली. वक्षस्थळ दुःखाने बडबतच राजा यमुना काठीकडे आला. डोलीत बसून आपल्याला आईबरोबर सिमितिनीही तेथे आली. सर्वजण शोक सागरात अगदी गळ्यापर्यंत बुडाले होते. मूर्छा येऊन धरणीवर कोसळणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीला राजाने कसे तरी सावरले. सिमितिनीची आई आपल्या मुलींच्या गळ्याला मिठी मारून शोक करू लागली आणि सिमितिनीच्या त्या वेळेचा शोक ऐकून पृथ्वी सुद्धा कंपित झाली. समुद्राचे पाणी सुद्धा खूप तापले. पशु, पक्षी, वृक्ष, लता, पर्वत सर्वजण सिमितिनीच्या बरोबर शोक सागरात आकंठ बुडाले. दुःखाचा अतिरेक झाल्याने सिमितिनी तेथेच बेशुद्ध पडली. तेवढा चित्रगंधाचा पिता इंद्रसेन घाईघाईने आपल्या राणीसह तेथे आला आणि पुन्हा दुःखाचा सागर उफाळला. सुनेच्या विदीर्ण मुखाकडे इंद्रसेनाला तर बघवेना. चित्रगंधाची आई लावण्यवती खालच्या जमिनीवरची माती घेऊन तोंडात घालत असत अतिशय शोक करू लागली. माझा एकुलता एक लाडका बाळ या कालिंदेने खाऊन टाकला. पूर्वजन्मी मी असे कोणते महापातक केले होते म्हणून देव मला ही शिक्षा करत आहे. माझी आंधळ्याची काठी, आधाराची काठी यमुनाच्या डोहात बुडाली. माझा राजहंस कोठे आहे? माझे पाळस कोठे आहे? माझा चित्रगंध कुठे लपला आहे? कोणीतरी मला दाखवावं. मी पूर्वी काय पाप केले? भगवान शंकराचे प्रदोष व्रत मध्येच सोडले का? शिवरात्रीला उपास न करता जेवण केले का? सोमवारचे व्रत माझ्याकडून मोडले गेले का? असे मी कोणते तरी पाप केले? विष्णू आणि शंकर यांच्यात मी कधी भेदाभेद केला का? हरिहरांचे कीर्तन चालू असताना मी त्यात कधी मोडा घातला का? पंक्तिभेद केल्या का? दुसऱ्यांच्या धनाची माझ्या मनात कधी अभिलाषा धरली का? माझ्या हातून असे काय भयंकर पाप झाले ते मला कळत नाही का? माझ्या मागच्या जन्माचे दान देत्यावेळी म्हणून ब्राह्मणाला उगाच झुलवत ठेवले का? कुणी दान करत असेल तर त्यात मी विघ्न आणले का? कुणाच्या तोंडाचा घास मी काढून घेतला का? गुरुचा द्रोह केला का? पानावर जेवायला बसलेल्या ब्राह्मणांना उठून हल्ले का? हरिणी आणि तिच्या पाडसाला मी कधी वीराचे दुःख दिले का? काही मला कळत नाही. माझे सौख्य निदान आज एकाएकी कसे नष्ट झाले? आता मी काय करू? प्रधानांनी, मंत्र्यांनी राजा राणींना कसे बसे सावरून धरले. चित्रवर्मा राजाने त्या सर्वांना आपली राजवाड्यात नेले. शोकाने व्याकुळ झालेले राजा इंद्रसेन, त्याची पत्नी लावण्यवती थोडे दिवसांनी आपल्या नगरीला परत गेले. तो आपले नैषध्य देशाचे राज्य शत्रूंनी घेतले. त्यांना
राहिलेले शत्रूच्या हाती पडू नये म्हणून ते दोघं पळून जाऊन लागले, पण शत्रूने त्यांना कैद करून आणले आणि तुरुंगात टाकले. सिमी सुद्धा मोठ्या धाडसाने आपला शोक आवरला होता. मैत्रिणीने सांगितलेल्याप्रमाणे गोष्टीचे तिला आता स्मरण झाले. ती म्हणाली होती, केवढेही दुःखाचे पर्वत अंगावर कोसळले तरी व्रत सोडू नको. सिमी आपले व्रत तसेच पुढे चालू केले. दर 8 दिवसांनी 1100-125 ब्राह्मणाची ती पूजा करू लागली. स्वतःचे सर्व सुखभोगाचा त्याग करून रात्रंदिवस फक्त शिवाचे स्मरण चालू ठेवले. ओम नमः शिवाय या मंत्राचा ती जप करू लागली. अशी 1, 2, 3 वर्ष निघून गेली. इकडे जेव्हा चित्रगंधाची होडी यमुनात बुडाली तेव्हा त्या पाण्यात पडाली. तो पाण्यात पडला. तिथल्या नागकन्यांनी त्याला पाताळ नगरीत नेले. तेथून नाग लोकाचे सौंदर्य पाहून चित्रगंध राजा फार फार आश्चर्यचकित झाला. तेथे पद्मिनी, हस्तिनी, चित्रिणी, शाकिनी अशा सर्व प्रकारच्या सुंदर तरुणी होत्या. त्यांच्या सर्व अंगाला दिव्य सुगंध येत होता. तपस्व्याचे तप मोडले असे सौंदर्य त्यांना लाभले होते. सर्व विस्तीर्ण व लांब रस्त्यावर नवरत्नांचे सडे पडले होते. स्वर्गातील सुखाहून येथील नागलोकातले सुख जास्त श्रेष्ठ होते. पाताळ नगरीचा राजा तक्षक नावाचा एक नाग होता आणि नागकन्यांनी चित्रगंधाला आणून तक्षकासमोर उभे केले. चित्रगंध राजाने तक्षकाला अगदी नम्रपणे प्रणाम केला व राजाची स्तुती केली. तक्षक राजाने विचारल्यानंतर चित्रगंधाने आपली सर्व हकीकत त्याला सविस्तरपणाने सांगितली. तक्षकाने विचारले, तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करतात? आम्ही भक्ती करतो शंकराची. शंकर कृपेचा महिमा फार आगात आहे. चित्रगंधाने उत्तर दिले, प्रकृती आणि पुरुष दोघंही शंकरानेच निर्माण केली आहेत. या अनंत ब्रह्मांडाचा सारा प्रसारा त्यानेच मांडला आहे. त्याची इच्छा बदलली तर एका क्षणात त्यांनी निर्माण केलेल्या सर्व ब्रह्मांडांचा नाश करू शकाल. पंचमहाभूते आपल्या शक्तीसह प्रकृती पुरुषात सामील झालेली असतात. प्रकृती पुरुष ज्याला म्हणतात तो आदी पुरुष म्हणजे हर साम सदाशिवाय नमः असे सांगतात. म्हणून हर साम सदाशिवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा. आम्ही त्याचीच मनापासून भक्ती करत असतो. सदाशिवाच्या मायेपासून त्रिमूर्ती त्रिगुण उत्पन्न झाले. त्याचा सत्वांश म्हणून त्यांनी विष्णूची निर्मिती केली. रजांश म्हणून विरंचीस निर्माण केले आणि तमांश म्हणून रुद्र निर्माण केला. तो पुराण पुरुष असणारा हर सांब सदाशिवाय दुसरा तिसरा कोणी नसून आमचा महादेव आहे. आम्ही आपल्या महादेवाची मनापासून भक्ती करतो. पाताळ, आकाश, दाही दिशा, त्रिभुवन इतकेच नव्हे तर पंचतत्वे, नद्या, पृथ्वी, भस्म, अष्टधातू सर्व व्यापूनही तो शिल्लक उरलेला आहे. त्या शिवाची आम्ही मनोभावे पूजा करतो. त्याच्या कृपेनेच फुले, वनस्पती, लतावेली हे सर्व काही निर्माण झाले आहे. ज्या कैलासनाथाने हे पृथ्वी हे सर्व विश्व व्यापले आहे त्याचे आम्ही नम्र उपासक आहे. तेजस्वी असा सूर्य ज्याचे नेत्र आहेत, शीतल चंद्रासारखा ज्याचे मन आहे, विष्णू म्हणजे ज्याचे अंतःकरण आहेत, बुद्धी ज्याची दुहीन, अहंकार ज्याचा रुद्र आहे, असा तो विराट पुरुष सांब सदाशिव आहेत. जितके देव आहेत ते सर्व शिवाचे अवयव आहेत. 11 रुद्र आणि मित्र त्यांच्या समोर हात जोडून सदोसदित उभे असतात. अशा शंकराचे मी पामर माझ्या शब्दात काय वर्णन करणार. मी म्हणजे शंकराच्या दासांचाही दास आहे. चित्रगंधाचे हे नम्र व चतुर भाषण ऐकून तक्षक राजाला मनातून फार फार आनंद झाला. त्याने स्वतः सर्व नागलोक फिरून त्याला दाखवला आणि म्हटले, चित्रगंधा तू मला फार आवडतोस. देवांना कष्टाने सुद्धा मिळणार नाही अशा कित्येक गोष्टी येथे आहेत. तेव्हा तू माझ्याजवळ येथे राहावे अशी माझी इच्छा आहे. चित्रगंध नम्रपणे म्हणाला, महाराज, माझ्या आईवडिलांचा मी एकुलता एक असा पुत्र आहे. माझी लावण्यवती सुकुमार पत्नी सिमी फक्त 14 वर्षाची आहे. मी नाहीसा झालेला पाहून तिने कदाचित प्राण सोडला असेल. माझ्या घरी जाऊन आईवडिलांच्या पायाची सेवा मी कधी करेन असे मला वाटत आहे. माझ्या वाचून माझी माता अगदी रोज एखाद्या माशासारखी तळमळत असेल. प्राण नेत्रात गोळा झाले असतील. तेव्हा मला पुन्हा पृथ्वीवर नेऊन सोडा. चित्रगंधाने कळकळीने अश्रू गाळत तक्षक राजाचे अगदी पाय धरले. तक्षक राजाने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला अपार वस्तू देणगी म्हणून दिल्या. त्याचबरोबर 12 सहस्र नागाचे बळ त्याला दान केले. आणि तेव्हा तू अडचणीत असशील, तेव्हा तुला माझी गरज लागणार असेल, अशा वेळी माझे स्मरण करशील, तेव्हा मी तुझ्या जवळ येईन असेही आश्वासन दिले. पृथ्वीवर न मिळणारी रत्ने आणि चिंतामणी ही सप्रेम भेट दिला. भेट मिळालेल्या सर्व वस्तू एकत्रित बांधल्या तर त्याचे पर्वता एवढे गाठोडे झाले. राक्षसाच्या डोक्यावर ते भले मोठे गाठोडे देऊन एका नागाच्या फणीवर बसून पाण्यामधून तक्षक राजाने त्याला यमुनाच्या तीरावर आणून सोडले. नेमके त्याच वेळी सिमी यमुनेचे स्नान करण्यासाठी नदीकाठी आली. दोघंही एकमेकांकडे अगदी टक लावून पाहत होती. एकमेकांशी पण बोलत मात्र कोणीच नव्हते. त्याने सिमी आपली ओळख दाखवली नाही आणि चित्रगंध राजा आता पूर्वीपेक्षा फार तेजस्वी दिसत होता. त्याच्या मस्तकावर मोत्यांच्या माळा तेजाने चमकत होत्या. मोठमोठ्या
पाणीदार आणि टपोऱ्या मोत्यांची माळ त्याने आपल्या गळ्यात घातलेली होती. तिच्या कमरेचा कमरपट्ट्यावर पाचूने सुंदर नक्षीकाम केले होते. त्याचा प्रकाश धरणीवर पडला होता. तो हिरवा प्रकाश पाहून कोवळ्या कोवळ्या गवतांच्या आशेने हरणे तिकडे धावत येत होती. अंगाला चंदनाचा सुवास येत होता, त्यामुळे अवतीभोवती भुंगे गुंजराव करीत होती. चित्रगंध राजाला असे एक टक पाहून तिचे मन तृप्त होत होते. टक लावून सिमी-तिनीही त्याच्याकडे पाहत होती. चित्रगंध ही तटस्थ राहून तिच्याकडे पाहत होता. स्वर्गातील रंभा उर्वशीने जिचे दास्य करावे अशी ती अत्यंत सुंदर दिसत होती, पण तिच्या अंगावर अलंकार मात्र नव्हते. डोळ्यात काजळ रेखले नव्हते. चिंतेने तिचे शरीर खूप खूप क्रुश झाले होते. ग्रहण काळाला चंद्राने रावणे ग्रासावे तशी ती कोमलांगी काळवंडलेली दिसत होती. हळूहळू राजा चित्रगंध पुढे आला आणि तिने त्याला विचारले, आपण कोण आहात? मला आपली सर्व हकीकत ऐकण्याची इच्छा आहे. आपली हरकत नसेल तर मला सांगा. मग आपल्या जन्मापासूनची सर्व हकीकत सिमी-तिनीने चित्रगंधाला सविस्तर सांगितली. बोलताना तिचे दात तेजस्वी नक्षत्रासारखे चमकत होते. सिमी-तिनीच्या मैत्रिणीही तिच्या जवळ होत्या. त्यांनी सांगितले की 3 वर्षापूर्वीचा पती याच ठिकाणी यमुनेच्या पाण्यात नावेतून पाण्यात पडून मरण पावला आहे. हिच्या सासू सासऱ्यांना शत्रूंनी पकडून कैदीत ठेवले आहे. या सुंदरीची त्यामुळेच आज अशी ही दयनीय अवस्था झाली आहे. तिची अशी ही हकीकत ऐकताना चित्रगंधाचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. आपल्या उत्तेरेने तो आपले डोळे पुसत होता. सिमी-तिनीने आपल्या सख्यांना हळूच कानात सांगितले की त्यांना त्याचे नाव, गाव, कुठून आले हे सर्व विचारा. त्याबद्दलही जाणून घेण्याची मला सुद्धा फार इच्छा आहे. सख्यांनी चित्रगंधाला तसा प्रश्न केला तेव्हा तो लटकेच तिला म्हणाला, आम्ही एक सिद्ध पुरुष आहात. तिन्ही लोकात आम्ही मुक्तपणे संचार करीत असतो. भूत, वर्तमान, भविष्य या सर्वांचे आम्हाला पण ज्ञान आहे. एवढे बोलून तिच्या जवळ जाऊन चित्रगंधाने सिमी-तिनीचा हात आपल्या हातात धरला व तिच्या कानात सांगितले, मुली, तुझा पती मेला हे खरे नाही. तो अजून जिवंत आहे. आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुझी त्याची भेट घडवून आणेन. मी शंकराची शपथ घेऊन हे सांगतो आहे. तुझे ऐश्वर यापुढे सतत वाढत राहील, पण 3 दिवस ही गोष्ट कुणाला सांगू नकोस. सिमी-तिनीने खालच्या मानेने चोरून त्याच्याकडे पाहत होती. मुखातून बाहेर पडणारे अमृतासारखे बोल आपल्या कानात येत होते. खरोखर हाच आपला पती असेल काय? पण तो तर मृत्यू पावला आहे. तो परत कसा येईल? लगोलग डोळे मिटून तिने शंकराचे स्मरण चालू ठेवले. परमेश्वरावर तुझी लीला खरोखर आघात आहे. हा जर परपुरुष असता तर त्याने माझा हात धरण्याचे धाडस केलेच नसते. आणि ह्या सिद्ध पुरुषाबद्दल सुद्धा माझ्या मनात प्रेम दाटून येत आहे. शंकरा, हा सिद्ध म्हणजेच माझा पती असेल तर मी 11 लाख दाम्पत्याचे पूजन करेन, 11 लाख वाती लावीन, 11 लाख बिल्वपत्रे तुला वाहीन. सिमी-तिनी अशा प्रकारे आपल्या विचारात दंग झाली असता चित्रगंध म्हणाला, सुकुमार स्त्रिये, आता तू खरोखरच घरी जा. मी तुझ्या सासू सासऱ्यांकडे जाऊन त्यांना ही आनंदाची बातमी सांगून येतो. त्याने हे सांगताच सिमी-तिनी हसतच आपल्या घराकडे निघाली. तिच्या सख्या तिला म्हणाला, सिमी-तिनी, तू विश्वास ठेव, तो नक्कीच राजा चित्रगंध आहे. त्याच्याशिवाय असा तुझा हात धरण्याचे धैर्य दुसरे कोण करील? तुझी कथा ऐकून त्या सिद्धाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे पाहिलेस ना, पुरे ग, आता बडबड करू नका. थोड्या वेळासाठी गप्प बसला तर काय होईल? असे म्हणून सिमी-तिनीने सख्यांना गप्प केले, पण तिच्या चेहऱ्यावर न कळत सौभाग्याची कळा चमकू लागली. इकडे चित्रगंध एका क्षणात नैषध्य नगरीजवळ गेला. नंतर एका नागाने मनुष्य रूप धारण केले व तो राजधानीत जाऊन राजाला म्हणाला, सहस्र नागाचे बळ देऊन चित्रगंध आपल्या राजाकडे आला. तेव्हा तुम्ही अगोदर गुपचूप इंद्रसेन व लावण्यवतीला मुक्त करा आणि पुन्हा सिंहासनावर बसवा, नाही तर त्याच्याशी युद्ध करून त्याच्या पुढे मरायला तयार व्हा. चित्रगंधाचा शत्रू हे ऐकून घाबरला व शरण आला. त्याने इंद्रसेनाला आपल्या कैदेतून बाहेर काढले व त्याचे राज्य त्याला परत दिले. आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली. मग आपल्या पूर्वीचा वैभवासह राजा इंद्रसेन पुत्राच्या भेटीसाठी निघाला. आई वडिलांना पाहता चित्रगंधाने अतिशय आनंदाने त्याचे पाय धरले. राजाने त्याला उचलून आपल्या हृदयाशी घट्ट धरले. लावण्यवतीनेही आपल्या पुत्राला कडकडून मिठी मारली. त्याच्या कपाळाचे खूप आनंदाने कितीतरी पापे घेतले. 14 वर्षानंतर श्रीराम कौशल्याला भेटत आहे असे मायलेकराची भेट पाहून वाटत होते. हरवलेले एखादे रत्न सापडावे, एखाद्या जन्मांधाला दृष्टी यावी किंवा प्राण जाता जाता तोंडात अमृत पडावे, तसे चित्रगंधाला पाहून लावण्यवतीला झाले होते. शेजारचे भोवतालचे सर्व राज्य व सर्व प्रजा चित्रगंधाला भेटायला उत्तम व मौल्यवान नजराने घेऊन धावत येत होती. औषधी वनस्पतीसाठी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत आणून हनुमानाने मूर्छित पडलेल्या लक्ष्मणाला जीवदान दिल्यानंतर जसा आनंद या संपूर्ण पृथ्वीवर पसरला होता, तसाच आनंद चित्रगंधाच्या परत येण्याने आजही दाटला होता. सर्व नैषध्यपुरी लता पल्लव पताकांनी शृंगारले होते. मात्या पित्यासह चित्रगंध प्रमुख रस्त्यावरून मिरवत चालला होता. चित्रवर्म राजाला ही
ही बातमी कळवण्यासाठी त्याच्या राजाकडे सेवक धावले होते. राजाला जामात आले आहेत अशी शुभ वार्ता कळताच काय करावे आणि काय नाही त्याला सुचेना. चित्रवर्माने नेत्रातून अखंड आनंद अश्रू वाहू लागले. त्याचा कंठ भरून आला. ज्यांनी त्याला हे शुभ वर्तमान येऊन सांगितले त्यांना राजाने आनंदाने अपार भरपूर धन दिले. अनेक रथ भरून संपूर्ण नगरात साखर वाटण्याचा हुकूम दिला. सर्वत्र मंगलवाद्य वाजू लागले. राजाने आपल्या खजाना सर्वांसाठी उघडा केला व ज्याला जे जे हवे असेल ते घेऊन जावे असे सांगितले. जय जय ओमानाथय नमहा म्हणून राजा आनंदशयाने असा जयकार करून नाचत होता. त्याच्या पायातील जोडे घेऊन सेवक मागून धावत होते. सिमितिलीला सख्यांनी उत्तम प्रकारे सजवले होते. शिवनामाचा जय जयकार करीत होते. तिच्या गळ्यात परत मंगळसूत्र बांधले होते. तिच्या सुंदर नेत्रात काजळ रेखले होते. कपाळी कुंकुमाचा सौभाग्य तिलक पुन्हा एकदा लावला होता. दशगुणी वेडा करून तिला खायला दिला होता. एक जण तस्त पुढे करीत होती. नगरातल्या सगळ्या स्त्रिया सिमितिनीला बघायला राजवाड्यात गोळा झाल्या होत्या. सिमितिनीच्या आईने तिला अतिशय प्रेमाने मिठी मारून म्हटले, पोरी, तुझे सौभाग्य आज खरोखरच पुन्हा तेजाने झगमगते आहे. तू अशी सुखात राहा. सोमवार व्रताची योग्यता काही वेगळीच आहे. सिमितिनीने शंकराला म्हटल्याप्रमाणे 11 लाख दाम्पत्याचे व्रताच्या दिवशी पूजन केले होते. तेवढ्यात चित्रगंध राजा आपल्या आई वडिलांसह तेथे आला. जावयाला अतिशय प्रेमाने मिठी मारून चित्रवर्मा राजाचे खूप खूप आनंद अश्रू गळाले. दशोदिशा अतिशय पुलंकित झाल्या. देवांनी स्वर्गातून त्याच्यावर आनंदाने पुष्पवृष्टी केली. नंतर चित्रवर्मा राजाने जावयाला मिरवत आपल्या राजधानी नगरात आणले आणि तेथे पुन्हा चित्रगंध सिमितिनीच्या विवाहाचा सोहळा करण्यात आला. राजानंतर चित्रगंधाने एकांतात सिमितिनीची भेट घेतली. पाताळ नगरीतले आणलेले अतिशय अद्भुत रहस्य अलंकार त्याने सिमितिनीला घालावयास दिले. पाताळ नगरातल्या सुगंधराज आपल्या हाताने त्याने सिमितिनीला लावला. लावण्यवती सिमितिनी आता पाताळ नगरीच्या आभूषणाने आणखीन जास्त सुंदर दिसत होती. नंतर आपल्या सासऱ्याला सुद्धा चित्रगंधाने अनेक वस्तू भेट म्हणून दिल्या. आपल्या सासू सासऱ्यांना सिमितिनीने नम्रपणे नमस्कार केला. तेव्हा तुझा अखंड सौभाग्याचा समुद्र असाच भरलेला राहू दे असा त्यांनी तिला शुभ आशीर्वाद दिला. मग सर्वजण परत नैषध्य नगरीला आले. पृथ्वीवरच्या सर्व मोठमोठ्या राजांनी एकमताने चित्रगंध राजाला सम्राट म्हणून मान्यता दिली आणि आपले राज्य आपल्या मुलीच्या स्वाधीन करून राजा इंद्रसेन तपश्चर्येला निघून गेले. शंकराचे तप करून शेवटी त्याला शिवपदाशी मोक्ष मिळाला. पुढे पित्यासारखेच म्हणजे चित्रगंधासारखेच तेजस्वी 8 पुत्र सिमितिनीला झाले. चित्रगंध व सिमितिनीने 10,000 वर्ष या पृथ्वीवर सुखाने राज्य केले. पूर्वीच्या नल राजाप्रमाणे चित्रगंधानेही आपले चांगले कीर्ती दाही दिशात पसरवली. प्रजेवर अतिशय न्यायाने राज्य केले. शिवरात्र, सोमवार, प्रदोष ही व्रते निष्ठेने शेवटपर्यंत चालू ठेवली. सिमितिनीची सुद्धा कीर्ती दाही दिशात पसरली. असे हे सिमितिनीचे सुंदर सौभाग्यकारक आख्यान होते आणि वरदायी आख्यान ज्या स्त्रिया नियमितपणे ऐकतील, वाचतील, या कोणाला सांगतील, कोणाला शेअर करतील त्यांचे सुद्धा अखंड सौभाग्य वाढेल. कुणाचा दूर गेलेला पती लगेच लवकर परत येऊन भेटेल ही व्रतकथा ऐकली तर, आणि नाही तर ही व्रतकथा ऐकली तर आपल्या पतीचे आपल्यावर खूप अपार प्रेम राहील. ज्या विधवा स्त्रिया या आख्यान ऐकतील तर त्यांना पुढील जन्मात सुंदर व मिळून चिरंतर सौभाग्याचा अखंड लाभेल. म्हणून एकदा सुरू केलेले सोमवार व्रत कोणी सोडू नये. शिवचरणावर पक्की निष्ठा ठेवावी. हे आख्यान वाचणाऱ्याला ऐकल्यावर एखाद्या हरवलेला मुलगा पण जर गेला असेल दूर तर तो सुद्धा पुन्हा परत येऊन भेटेल. हे आख्यान ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्याला, शेअर करणाऱ्याला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य वाढेल. ज्ञान आणि विद्येची प्राप्ती होईल. मृत्यूचे कसलेही संकट असेल तर ते संकट टळेल. जवळचे गेलेले धन पुन्हा प्राप्त होईल आणि त्यांना शत्रूचा त्यांच्याकडून अगदी सहजपणे पराजय होईल. असे हे सिमितिनीचे आख्यान म्हणजे एक तीर्थाचे तीर्थ 12 ज्योतिर्लिंगांमधून प्रयाग तीर्थ मानलं जातं असे हे आख्यान होते. भक्तिरूपी माघ मासात यात स्नान करण्याचे योग या आख्यानात आलेले आहेत. तर सर्व पापे त्याचे लगेच नष्ट होतील आणि शिवपदास प्राप्त होईल. असे हे सिमितिनीचे आख्यान म्हणजे एक अमृतमयी कथा होती. फक्त सज्जनांनी प्यावी. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला सिमितिनीचे हे आख्यान आवडले असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. ही आख्यान, ही कथा ऐकणाऱ्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. आपल्या मुलाचे, पतीचे दीर्घायुष्य, आरोग्य, संतती, धनप्राप्ती, हर प्रकारे प्रयाग तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये स्नान केल्याची प्राप्ती होईल. असे ही कथा होती. तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल.